मॅच मध्ये रंग भरत असताना पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा बैठक हिट करण्याचा प्रयत्न. धावा येत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय धावांसाठी धावा धाव. प्रत्येक धावेसाठी शर्तीचे प्रयत्न केले जातात. अक्षरशः आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाने फलंदाजांना हैराण करून सोडले, सतावून सोडले. अगदी स्पॉट ऑन गोलंदाजी होते. चांगल्या चॅनलमध्ये केली जाणारी गोलंदाजी, फायरी गोलंदाजी पाहायला मिळते. मनीष मानेकडनं अभूतपूर्व दर्जाची गोलंदाजी आपण पहिल्या षटकात पाहतोय. सुमित कवळे यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट जरूर करतोय, पण चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटवरती घेता आला नाहीये. पहिल्या षटकामध्ये काही गोलंदाजी चालली, अगदी बहरदार गोलंदाजी. वॉल बिगन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं, आणि तीच वॉल बिगन जे हनुमान मल्ल्याण संघासाठी पाहायला मिळते. एक्स्ट्राऑर्डिनरी गोलंदाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या षटकावरती आपल्या सुंदर गोलंदाजीने मनीषने 4 चांद लावलेत. यावेळी चेंडू चांगल्या पद्धतीने जरूर खेळून काढले. मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये केलं जाते. पहिल्या षटकामध्ये मनीष मानेने केलेली गोलंदाजी खऱ्या अर्थानं चर्चेचा विषय राहिली. या षटकामध्ये मनीष मानेने अत्यंत अफलातून पद्धतीची गोलंदाजी केली. फलंदाजांना अक्षरशः त्याने हैराण करून सोडलं, सतावून सोडलं, चक्रावून सोडणारी गोलंदाजी. बॅट्समन पूर्णपणे बॅकफूटवरती पाहायला मिळाले, पिछाडीवरती पाहायला मिळालेत. पहिल्या षटकाच्या खेळांती धावफलकावरती धावा लागल्यात केवळ 5 धावा. 5 षटकांचा सामना आहे. निश्चितपणे धावसंख्या चांगल्या पद्धतीने करणं मैदानावरती आदेश रिस्पोर्ट कार्ले संघासाठी महत्त्वपूर्ण आहे. धावांचा प्रवाह चांगल्या पद्धतीने येणं गरजेचं आहे. धावसंख्येचा आलेख मात्र ते उंचवावा लागेल. नवीन गोलंदाजीसाठी मुन्ना राऊत पाहायला मिळते. संघाचा सेनापती रोहा स्पोर्ट यांच्या माध्यमातून आपण सुंदर असं टेलिकास्ट पाहतोय. मुन्ना राऊत हनुमान मल्ल्याण संघाला लीड करतोय. सात्रेच्या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू नेहमीच ओळखला जातो त्याच्या सुंदर गोलंदाजीसाठी. विकेट टेकिंग गोलंदाजी ही नेहमीच मुन्ना याची खासियत राहिलेली आहे. तोच मुन्ना पाहूया आज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. रायटम उर्द विकेटने मुन्ना सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी नागावँडकडून. पाहूया जिथे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही ते आता धावा कशा पद्धतीने बनवावं लागतील याचा एक वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. एक वेगळ्या स्ट्रॅटेजीने बॅटिंग करावी लागेल. क्रिकेटमध्ये प्लॅनिंग खूप महत्त्वाची असते. ती प्लॅनिंग आता मात्र करावी लागेल. बॅटिंग करणारा संघ अर्थात अधिश्री स्पोर्ट कार्ले संघाला पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट चेंडू जरूर खेळून काढलाय. सिंगल मिळते. आपण पाहतोय अगदी डबल सिंगलमध्ये डिलिंग केली जाते. पण अशा पद्धतीची फलंदाजी करणं कुठेतरी अवजड जाते बॅटिंग करणाऱ्या संघाला. त्यामुळे ते आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची, बिग हिटची. मोठे स्ट्रोक येत नाहीयेत, त्यामुळे दबाव वाढलाय, दडपण वाढले. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती फटकाला अगदी सुंदर ते बॅकवर्ड स्क्वेअरच्या बाहेर. फलंदाज प्रसादच्या बॅटमधनं गगनभेदी षटकार. नो चेंडू आला आणि अगदी खूप वेळापासून सामनाच्या पहिल्या चेंडूपासून संधीच्या शोधात होते अधिश्री स्पोर्ट कार्ले संघाचे खेळाडू. प्रसादने यावेळी मात्र संधी मोठ्या फटक्यांमध्ये कन्व्हर्ट केली. पंचांकडून इशारा आला की हा चेंडू बीमर आहे, वेस्ट साईडच्या वरती टाकला होता. क्रिकेट इज गेम ऑफ चान्सेस. चान्स क्रिएट केला, षटकार आला. पण यावेळी मात्र आपण पाहतोय मुन्ना आपल्या ट्रॅकवरती परतलाय. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. खंबाकिंग चेंडू ते पाहायला मिळालाय. प्रसाद भगतला आपण पाहतोय थोडंसं फ्रस्ट्रेशन त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. कुठेतरी नैराश्याच्या गर्तेमध्ये तो आहे. त्याला आत्मविश्वासपूर्वक फलंदाजी करणं आता खऱ्या अर्थानं गरजेचं असेल. यावेळी फटका चांगला आहे. डिप स्कोअरला रिझनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगलच मिळेल. धावफलकावरती 14 धावा. षटक क्रमांक दुसरं चाललंय. खरं रनरेट आपण पाहतोय जवळपास 9चा पाहायला मिळतोय. आणि त्या अनुषंगानं मैदानावरती सध्या तरी खेळ चालू आहे.
प्रसाद भगत 6 चेंडूमध्ये 10 धावांची बॅटिंग करतोय. सुमित मात्र 4 चेंडूमध्ये केवळ 3च धावा करत असताना पाहायला मिळालाय. 14 ऑन दी बुट. आपण पाहतोय शात्रकीय समाज प्रीमियर लीग. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. चांगल्या धावा कराव्या लागतील. पहिल्या मॅचमध्ये धावांचा उच्चांक आपण पाहिला. फलंदाजीसाठी अत्यंत पोषक अशी विकेट. यावेळी फटका प्रॉपर नाहीये आणि क्षेत्ररक्षकाने खूप मोठी चुकी केली. चेंडू फरार झाला सीमा रेषा पलीकडे. वाटिक परंपार डिसिजन. यस, इट इज 4. सुंदर चौकार आला या चेंडूवरती. डीजे अशा पद्धतीच्या कॅचेस पकडाव्या लागतील. अगदी खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्क्वेअर लेगला हातामधला कॅच ते मात्र ड्रॉप केला. यावेळी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू फरार झाला सीमा रेषा पलीकडे. बॅट्समन सुमित कवळेच्या बॅटमधनं आला. सेकंड इन अ रो. ही इज ऑन द फायर नाऊ. थँक्यू व्हेरी मच डीजे. पहिल्या षटकामध्ये धावांसाठी संघर्ष आपण पाहिला, पण दुसऱ्या षटकामध्ये ही कसर आणि उणीव पूर्णपणे भरून काढली आहे. मुन्ना राऊत वरती आक्रमण केलं जाते. दबाव आता आणला जातोय. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सुमित कवळे जो अक्षी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे, तो मात्र दमदार कामगिरी करतोय. यावेळी सुमितच्या बॅटमधनं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डीप मिड विकेटच्या बाहेर सुमितच्या बॅटमधनं आला भव्य दिव्य ग्रँड षटकार. स्क्रीनवरती आपण पाहू शकता. म्हणाला होता क्रिकेट इज अ गेम ऑफ अ ग्लोरियस अनसर्टनिटीज. पहिल्या षटकामध्ये केवळ 5च धावा आल्या, पण दुसऱ्या षटकामध्ये मुन्ना राऊत जो संघाचा संघ कर्णधार आहे त्याचा अगदी खरपूस समाचार घेतला गेलाय. आणि या षटकामध्ये आपण जर विचार केला तर चांगल्या पद्धतीने धावा वसूल सुद्धा केल्या. 23 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. चांगल्या पद्धतीने फलंदाजी होत असताना पाहायला मिळतोय. सुमित कवळे अगदी बॅटच्या मधोमध चेंडू घेत असताना पाहायला मिळाला आणि त्याने केलेली दैदिप्यमान फलंदाजी आपण मैदानावरती अनुभवली सुद्धा. सुमित आता चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. पाहूया प्रसाद भगत आता सुमितला कशा पद्धतीने साथ देणार. पण त्याच वेळी गोलंदाजी करण्यासाठी मनीष माने आले. आपण पाहतोय स्कोअर बोर्डवरती 28 धावा लागल्यात. 14 धावांचा खरं रन रेट पाहायला मिळतोय. आणि याच पद्धतीने बॅटिंग करणारा संघ अधिश्री स्पोर्ट कार्य संघ खेळत राहिला ना तर 70 धावांपर्यंत ते जाऊ शकतील. पाहूया मनीष माने ज्याने पहिल्या षटकामध्ये सर्वांनाच प्रभावित करणारी गोलंदाजी केली होती. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत एक सुंदर असा इम्पॅक्ट त्याने मात्र पहिल्या षटकावरती सोडला होता. तो येथे कमबॅक करून देणार का? मनीषकडे कमबॅक करण्याची वृत्ती आहे. नेहमी मनीष माने हा खडूस वृत्तीचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. तो जिगरबाज खेळ मनीष माने आता मैदानावरती दाखवणार का? ओव्हर क्रमांक 3 कॉमेंट्री बॉक्स कडनं मनीष सज्ज होतोय. पहिला चेंडू प्रसाद भगतने ठोकलाय. यावेळी चेंडूला स्मान दाखवलंय. डीप स्क्वेअर लक्षच्या बाहेर प्रसादच्या बॅटमधनं आलाय. आणखीन एक धमाकेदार शानदार जानदार षटकार. Thank you very much, DJ.
थँक्यू व्हेरी मच डीझे. ओमकार पाटीलने काय मालेचा फटका खेळला, अगदी प्रॉपर एक्झिक्युशन पाहायला मिळालं. बॅटच्या मधोमध चेंडू लागला आणि त्याच्यावरती मात्र ओमकार पाटीलने मोठा हल्ला चढवला. धाव फलकावरती 40 धावा लागल्यात. निश्चितपणे 5 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळे एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना पाहायला मिळतोय तो आदिश्री स्पोर्ट्स कारले संघ. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं 65 धावा चेस केल्या गेल्या, त्यामुळे नो डाऊट इथे 70+ धावा करणं खऱ्या अर्थानं गरजेचं असणार आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. 1 टू गो. या षटकातील एका चेंडूचा खेळणं अद्यापही शिल्लक आहे. ओहो, क्या बात है. यावेळी मात्र अगदी खेचून मारला होता पॅडल स्वीप, चेंडू सीमारेषे बाहेर. ओमकार पाटीलच्या बॅटमधनं आणखीन एक धमाकेदार षटकार. कॉलिंग पाहायला मिळाला, मिसअंडरस्टँडिंग, आणि पंचांकडनं रिव्ह्यूचा इथे मागणी करण्यात आलेली आहे. अगदी क्लोज कॉल आहे रनआउटसाठी. आमचे तिसरे पंच पुरुषोत्तमजी भगत आता मात्र आमच्या वॉर रूममध्ये कनेक्ट होत आहेत आणि ते मात्र आता चेक करतायत की स्ट्राईक एंडचा बॅट्समन सुरक्षितरित्या क्रीजमध्ये पोहोचलाय का याची चाचपणी केली जाईल आणि तदनंतर जो काही निर्णय आहे तो निर्णय मात्र घेतला जाईल. पण येथे मात्र थोडीशी हाराकिरी पाहायला मिळाली. धाव खेळण्याची गरज होती का हा प्रश्न सुद्धा इथे निर्माण झालाय, कारण चांगल्या पद्धतीचं क्रिकेट चाललंय, मैदानावरती धावा येत आहेत. अशा वेळी एक अगदी चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न, अर्थात चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि हा धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आलाय की काय अशा पद्धतीचा चित्र मैदानावरती पाहायला मिळतंय. मॅच अगदी दमदार आहे, मॅच अगदी रंगात आलेली आहे. ओमकार पाटील मला वाटतं डेंजर एंडला धावत होता. टाईट कॉल आहे, क्लोज कॉल आहे. पाहूया पंचांकडनं कोणता निर्णय येईल. शास्त्रकीय समाज प्रीमियर लीग आपण मैदानावरती पाहतोय. रोहा स्पोर्ट्सची टेक्निकल टीम आता मात्र आपण पाहतोय क्षणाची चिपट असताना पाहायला मिळतात. चेकिंग इथे मात्र केलं जाते. सर्वांनाच या निर्णयाची प्रतीक्षा आहे की बॅट्समन सुरक्षितरित्या क्रीजमध्ये पोहोचलाय का. 3 ओव्हरमध्ये 46 धावा जरूर झाल्या होत्या. प्रसाद रावच्या पहिल्या चेंडूवरती कन्फ्युजन पाहायला मिळालं दोन्ही बॅट्समन दरम्यान. पंचांकडनं निर्णय येतोय बॅट्समन सुरक्षितरित्या क्रीजमध्ये पोहोचलाय, याचा अर्थ बॅट्समन सेफ आहे. चिकी सिंगल पाहायला मिळाली. ते बॅट्समन ओमकार पाटील आणि सुमित खवळे या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून
50 धावांच्या दिशेने आता मात्र ट्रॅव्हल करत असताना पाहायला मिळतात ते अधिश्री स्पोर्ट्स कार्ले संघाचे खेळाडू. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती, फटका चांगला आलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तो येईपर्यंत दुसरी धाव सुद्धा अगदी वेगात कंप्लीट केले. चांगल्या पद्धतीचं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅट्समन दरम्यान पाहायला मिळालं. चांगला कोऑर्डिनेशन, चांगला समन्वय दोन्ही बॅट्समन दरम्यान पाहायला मिळते. धावफलकावरती 49 धावा लागलेला पाहायला मिळतात, जेथे चांगल्या पद्धतीने फलंदाजी होते. आता मात्र जर आपण पाहिलं कीपर क्लोज गेलेत, एक वेगळा प्लॅन गोलंदाजी इथे पाहायला मिळतोय. या चेंडूवरती फटका चांगला आलाय, गॅप शोधले, क्षेत्ररक्षक मात्र अगदी वेगाने चेंडू पर्यंत जरूर पोहोचलाय. सिंगल आले. या षटकामध्ये प्रसाद राऊत अगदी टिचून मारा करतोय, मोठ्या फटक्या वाचून फलंदाजांना वंचित करतोय, मोठे फटके मारू देत नाहीये. स्कोअर बोर्डवरती आपण पाहतोय 50 धावा आल्यात. आदिश्री स्पोर्ट्स कार्ले संघासाठी 50 धावांचा माइलस्टोन त्याने अद्यापर्यंत अचीव केलाय. यावेळी सुमित कवळेच्या बॅटमधना टायमिंग प्रॉपर, कनेक्शन दर्जेदार, चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी आलाय. आणखी एक मोठा धमाका. बाद झालाय, पण त्याआधी त्याने मात्र त्याच्या संघाला एक सन्मानजनक स्थितीमध्ये नेऊन ठेवलेला आहे. अगदी स्ट्रॉंग पोझिशन मध्ये बॅटिंग करणारा संघ पाहायला मिळतोय. आदिश्री स्पोर्ट्स कार्ले संघाने मात्र समोरच्या संघाची दाणादाण उडवले. 1 to go. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर, पंचाने सांगितलं येस इट इज वाईट. नाव स्कोर मूव्स ऑन 57. धावा मात्र आपण पाहतोय अगदी वेगाने येत आहेत. धावसंख्येचा क्राफ, धावसंख्येचा आलेख मात्र अगदी वरच्या दिशेने जात असताना पाहायला मिळते. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तेथे आहे, झेल टिपला जातो, वाईड स्लोगनला, फलंदाज होईल बाद. 1 more wicket down. टॉस करण्यासाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. श्लोक किलियन गोंधळपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट अगस्ते अर्थ मूव्हर्स बापदेव भेरसे दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, नेक्स्ट षटक होण्याच्या आधी आपण टॉस बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. अंतिम षटकासाठी गोलंदाजीला येतोय नचिकेत राऊत, मान फ्रॉम सातिर्जे. पाहूया आता कशा पद्धतीने नचिकेत गोलंदाजी करेल. 4 षटकांमध्ये आपण पाहतोय तब्बल 57 धावा आलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीची फलंदाजी, पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 5च धावा आल्या होत्या, पण तदनंतर मोमेंटम मिळाला. एक नो चेंडू केला होता, भीमर केला होता, आणि त्यानंतर आपण पाहिलं एका मागोमाग एक मोठमोठे स्ट्रोक आले, आणि आता मात्र एक मोठी धावसंख्या रचण्याचा मानसमध्ये पाहायला मिळालाय. बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज जयेश कवळे आलाय, जो आवाजचा खेळाडू आहे, आणि त्याच्या साथीला ओमकार पाटील पाहायला मिळतोय. कॅप्टन आहे आणि खऱ्या अर्थानं कॅप्टन नॉक ओमकार पाटीलने अद्यापपर्यंत खेळलाय.
त्याने खऱ्या अर्थानं बिनधास्तपणे बेधडकपणे फलंदाजी केलेली आहे. प्रचंड आक्रमक फलंदाजी ओमकार पाटीलकडनं आपण या मॅचमध्ये पाहिले. ओव्हर नंबर अंतिम कॉमेंट्री बॉक्स साईडकडनं नचिकेत राऊत सज्ज होत असताना राईट मोर द विकेटने पहिला चेंडू, पहिल्याच चेंडूवरती फटका खेळलाय चांगला चेंडू, मात्र आपण पाहतोय सीमारेषे नजीक फील्ड केला जातोय. सिंगल घेतले आणि डबल सुद्धा येथे कंप्लीट केली जाते. 59 धावा धावफलकावर पाहायला मिळतात, जिथे शेवटचं षटक चालू आहे. नचिकेत राऊतकडे सुद्धा व्हेरिएशन वाली गोलंदाजी आहे. वैविध्यपूर्णतेने नटलेली गोलंदाजी करण्यासाठी तो नेहमी ओळखला जातो आणि तो पाहूया मैदानावरती कशी गोलंदाजी करेल. शेवटचं षटक आहे, सो पाहणं उत्सुकतेचं ठरणार, उत्कंठावर्धक ठरणार की बॅटिंग करणारा संघ किती धावसंख्येपर्यंत मजल पारेल. चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू गती काढून घेतली होती. डाऊन द बॉल मुन्ना आलाय आणि मुन्नाने टिपलाय शानदार झल. फलंदाज ओमकार पटेल जाईल बॅक टू द पॉवर अँड बिग ब्लो. नचिकेत राऊत आपल्या गोलंदाजीच्या ताळावरती फलंदाजांना नाचवत असताना आपण पाहतोय. 4 षटकामध्ये धावांचा प्रवाह अगदी वेगाने जरूर आला, पण या षटकामध्ये नचिकेत राऊतने जी गोलंदाजी केली ना ती अगदी अभूतपूर्व स्वरूपाचे पाहायला मिळाले. यावेळी आल्या आल्या बॅट्समनने ठोकलाय मोठा फटका, डीप मिड विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय धमाकेदार षटकार. मैदानावरती गेल्या गेल्या पहिल्या चेंडूवरती यश ठाकूरने ठोकलाय अप्रतिम षटकार. 65 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. यश ठाकूर जो कार्लेगावचा खेळाडू आहे तो मात्र आता बॅटिंग करतोय. नचिकेत वरती आता अटॅक केला जातोय, आक्रमण चढवलं जाते. स्लोवर वन पिक केलं, चेंडूला डिस्पॅच केलंय बॅकवर्ड स्कोअर लक्षच्या बाहेर. यश ठाकूरच्या बॅटमधनं सेकंड इन रो, ही इज ऑन द फायर नाव. येतोय पण जो येतोय तो मारतोय. चांगल्या पद्धतीने अटॅक पाहायला मिळालाय. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्सिव्ह पद्धतीने मैदानावरती खेळी साकारत असताना पाहायला मिळत आहेत आदिश्री स्पोर्ट्स कार्ले संघाचे खेळाडू. आणि या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या रचण्याचा विक्रम त्याने केलाय. 71 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. धावा वेगात आल्यात, धावा अगदी जोशात आलेला पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीची खेळी मैदानावरती आपण पाहतोय. यश ठाकूरचा स्ट्राईक रेट आपण पाहतोय तब्बल 600चा पाहायला मिळतोय. मैदानावरती गेल्यानंतर तो जणू काही कारल्यावरती गावातून येत असताना सेट होऊन आला की काय या आविर्भावामध्येच फलंदाजी करतोय. चांगल्या चांगल्या पद्धतीचे फटके त्याच्या बॅटमधनं आलेत आणि त्याचमुळे आपण पाहतोय 71 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळी मात्र आपण पाहतोय फटका फसलाय, चांगला झेल टिपला जातोय खेळाडू मनीषच्या माध्यमातून. मोठी विकेट. शॉर्ट बट स्वीट इनिंग खेळून यश ठाकूर माघारी परततोय. आकर्षक आणि तितकीच अफलातून इनिंग यश ठाकूरने मैदानावरती दाखवले. धावफलकावरती 71 धावा लागल्यात. 1 टू गो. या षटकातील एका चेंडूचा खेळणं आता मात्र शिल्लक आहे. नवीन खेळाडू या दरम्यान विशाल राणे
बॅटिंग करत असताना मैदानावरती जातोय आवाजचा खेळाडू. आज मात्र अधिश्री स्फोट कारले संघासाठी खेळत असताना पाहायला मिळेल. नचिकेतने या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात, जिथे शेवटच्या चेंडूचा खेळणं अजूनही शिल्लक आहे. 1 to go, 71 ऑन दी बुट. नचिकेत राऊत करतोय या इनिंग मधील शेवटचा चेंडू. धावफलकावरती 71 धावा आल्यात. कमालीचा क्रिकेट आपण पाहिलं. पाहूया शेवटच्या चेंडूवरती आता काय घडेल. अधिश्री स्फोट कारले संघाने कमाल केली. अभूतपूर्व अद्भुत अशा पद्धतीच्या फलंदाजीचा आविष्कार आपण कारले संघाच्या माध्यमातून पाहिलं. अगदी प्रत्येक गोलंदाजाला त्यांनी मात्र टार्गेट केलं आणि त्याचमुळे एक मोठी धावसंख्या रजत असताना ते पाहायला मिळतात. यावेळी मात्र आपण पाहतोय फुल टॉस, त्याच्यावरती प्रहार जरूर केलाय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल घेतल्या, डबलचा प्रयत्न, डबल सुद्धा आपण पाहतो अगदी वेगात कंप्लीट केले. धावफलकावरती 2 धावांचे ऍडिशन होते. 73 धावा धावफलकावरती लागल्या आणि विजयासाठी 74 धावांची आवश्यकता. बॅट्समनच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतलाय, पण तोपर्यंत आपण जातोय टॉस बॉक्सकडे. येस, धन्यवाद प्रितेश. मित्रांनो, आपण आहोत रायगड जिल्ह्यामधील अलिबाग तालुक्यामध्ये कुरुळ या गावी. आझाद मैदानावरती या स्पर्धेला आज सुरुवात झाली. या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस रात्र अशी ही स्पर्धा असेल आणि या स्पर्धेतील पुढील सामना आपल्या भेटीला येतोय. आणि या सामन्यादरम्यान इथे टॉस करण्यासाठी सन्माननीय अमितदादा नाईक यांना विनंती असेल, सर आम्हाला जॉईन करा. आपल्या शुभ हस्ते इथे होईल टॉस. श्लोक 11 गोंधळपाडा विपक्ष अगस्त्या अर्थ मूव्हर्स बापदेव भेरसे या 2 संघादरम्यान टॉस केला जाणार आहे. सन्माननीय अमित शेठ नाईक. कॉल कोणाचा असेल? येस, करण यांचा असेल कॉल. येस, टेल इज कॉल अँड इट इज हेड. तर नाणेफेकीचा कॉल श्लोक 11 या संघाच्या बाजूने लागल्यानंतर आपण जास्त वेळ इथे घेणार नाही आहोत, परंतु एक प्रश्न असेल की आपला निर्णय काय आहे. बॉलिंग करू आम्ही पहिले. येस, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ही विकेट आणि या विकेटचा अनुभव तुम्हाला आहे. या मैदानावरती सुद्धा आपण बऱ्याच वेळा खेळलेले आहात. काय वाटतं, सुरुवातीला जर तुम्ही बॉलिंग स्वीकारली असेल तर या फलंदाजी करणाऱ्या संघाला किती धावांपर्यंत रोखावं लागेल? कमीत कमी रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. तू आणि तुझ्यासोबत असे कोणते खेळाडू आज तुमच्या संघामध्ये सामील आहेत ज्यांच्यावरती तू खऱ्या अर्थानं डिपेंड असशील किंवा विश्वास ठेवशील? कोण आम्हाला एक छुपा रुस्तम पाहायला मिळेल का? सर्वच चांगले आहेत प्लेयर आमच्यात. 100% द्यायचा प्रयत्न करू सगळेच. येस, विश यू ऑल द बेस्ट. कारण नाणेफेकीचा कॉल आपल्या विरुद्ध बाजूला लागलेला आहे. जर आपल्या बाजूने निर्णय असता तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंग घेतली असती, पण आता बॅटिंग आले. 100% देण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त स्कोअर बनवायचा प्रयत्न करू. येस, फलंदाजी करण्याचा आपला अर्थातच आपल्याला करावीच लागेल फलंदाजी. 5 षटकांचा हा सामना असेल. या विकेटवरती या अगोदरसुद्धा तू खेळलेला आहेस. या मैदानाचा तुला भरपूर असा अनुभवसुद्धा आहे. काय वाटतं, किती धावांपर्यंत मजल मारावी लागेल? कारण पहिल्या सामन्यामध्ये, दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा अगदी तुफान फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळाले. 65+ करण्याचा प्रयत्न करू. आणि पुन्हा तोच प्रश्न असेल की तुझ्या संघामध्ये आज कोणता असा खेळाडू आहे ज्याच्याकडून त्याला खूप साऱ्या अपेक्षा असतील? सगळेच चांगले खेळले पाहिजे, तेव्हा टीम जिंकेल. येस, टीमची युनिटी अर्थात एकीचं बळ हे फार मोठं असतं. एक छोटासा फोटोग्राफ आमचे मित्र सन्माननीय संतोष डक्षीकर यांच्या माध्यमातून घेतला जातोय. धन्यवाद संतोष, मनपूर्वक तुमचं आभार. आणि सर, अमित सर, आपलेसुद्धा खूप खूप स्वागत आणि आभार. आणि दोन्हीही संघांना आपण देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नाणेफेकीचा कॉल हा श्लोक 11 या संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी अपेक्षेप्रमाणे क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर वळूया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडलेले आहेत सन्माननीय प्रितेश पाटील, मॅन फ्रॉम चिराड. धन्यवाद. जय हनुमान मल्ल्याण संघाविरुद्ध
आदिशीर स्पोर्ट कारले संघाने 73 धावा केल्या. 74 धावांची आवश्यकता त्याने जिंकण्यासाठी असणार आहे. आणि दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार मैदानावरती, कोणता संघ जिंकणार याचा अनालिसिस करण्यासाठी मी घेऊन जातो एक प्रतिथेश आणि प्रसिद्ध समालोचक यासिन मर्चंट सर यांच्याकडे. प्रत्येक मॅचला 5 रनची पेनल्टी आहे लीग स्टेजला. येस, आमचे मित्र अमर यांचं इथे आगमन झालेलं आहे. ओम वॉर्नर अशा प्रकारचा त्यांचा नेहमी स्टेटस आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता अधिश्री स्पोर्ट्स कारळे या संघाचा लेखाजोगा सुमित कावा खूप अप्रतिम फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. फक्त 10 चेंडू आणि 24 धावांची खेळी त्याने साकारले. या दरम्यान सन्माननीय आमचे साथी समालोचक निलेश पाटील मॅन फ्रॉम मल्याण यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांचेसुद्धा हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे नवेदर नवगाव गावचे उपसरपंच सन्माननीय निखिळ कवळे यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम निखिळ. जिंकण्यासाठी 5 षटकांच्या या सामन्यामध्ये 74 धावांची गरज. प्रथम फलंदाजी करत असताना अधिश्री स्पोर्ट्स कारले या संघाने अप्रतिम फलंदाजी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. 73 धावांची त्यांनी मजल मारलेली आहे आणि 74 धावांचं लक्ष ठेवलं आहे. 5 षटकांमध्ये 74 धावा बनवणं सोपं नक्कीच नाही आहे, परंतु नामुमकिनसुद्धा नाही आहे. कारण 360 डिग्री हे मैदान आपण पाहतोय आणि या मैदानावरती आउटफील्डसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे अगदी फास्ट आउटफील्ड आणि म्हणूनच या 74 धावांचा पाठलाग करणं सोपं जरी नसलं तरी फार मोठं अवघड काम आहे असं सुद्धा नाही आहे. तर हा सामनासुद्धा अगदी चांगला होणार. या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला थरार अनुभवायला मिळणार यात अतिळ मात्र शंका नाही आहे. सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतो समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, जी हाँ, अंपायर जी का इशारा आ चुका है. महाडिक सर और उसके साथ साथ बकवाल सर अंपायर की भूमिका में. राइट आर्म राउंड विकेट. ओमकार की पहली गेंद फुल टॉस थी, हवा में खड़ी हो चुकी है. गेंद मिड विकेट की दिशा में, कैच लपकने का मौका, कैच वहां पे ड्रॉप होता हुआ. बहुत ही बढ़िया जजमेंट लेकर बहुत ही अच्छे अंदाजे के साथ उस गेंद के नीचे पहुंच गए थे. उनके हाथों में भी गेंद पड़ी थी, मगर वहां से टॉस होने के बाद एक जीवन दान मिला है पहली ही गेंद के ऊपर. और इसी बीच दरणे गुरुजी हमारे, इनका भी मैं तहे दिल से इस्तकबाल करना चाहूँगा. विशाल बहुत ही तकदीर वाले रहे. बहुत देर तक हाँ गेंद हवा में थी, मगर 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद था, उसका फ़ायदा मिलता हुआ. जी हाँ, इस मरतबा बहुत ही खूबसूरत ये शॉट था. प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ ये कवर ड्राइव हमें देखने को मिला, मगर शॉर्ट कवर में बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से रन देने की कोई गुंजाइश नहीं. बिंदी गेंद के साथ यहाँ पे की है वापसी ओमकार ने. 2 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. बाएं हाथ के बल्लेबाज विशाल इस मरतबा जोरदार प्रहार करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का टॉपेज लिया. गेंद गई है फाइन ले की दिशा में. बहुत ही बढ़िया कैच और आखिरकार इस ओवर में दिया है बल्लेबाजी करने वालों को झटका. ओमकार पाटिल के खाते में यह पहला विकेट.
कम देखने को मिलता है। हालांकि यहाँ पे 2 गेंदों पर लगातार 2 मरतबा जीवन दान यहाँ पे मिला है। बहुत ही ज़्यादा तकदीर वाले आज ऊपर वाले का साथ उनके पक्ष में, और इस जीवन दान का फ़ायदा उठाना होगा मुन्ना को। बहुत मुश्किल इस मैच को जीतना ज़रूर यहाँ से नज़र आ रहा है, और इसी वजह से शायद थोड़ी सी जल्दबाजी हर बल्लेबाज ने यहाँ पे की है। विशाल ने पहली 3 गेंदों में ही अपना कीमती विकेट गंवाया। उसके बाद मुन्ना आए, मुन्ना को भी लगातार 2 मरतबा जीवन दान मिला है, और प्रसाद ने भी पहली गेंद पर ज़ोरदार प्रहार किया था। हालांकि डीप स्क्वायर लेग में बहुत ही बढ़िया फील्डिंग की वजह से मात्र 1 ही रन वो प्राप्त कर पाए। पहले ओवर की समाप्ति ओमकार ने बहुत ही ज़्यादा प्रभावित किया है। पहले ओवर में उन्होंने मात्र 4 रन खर्च किए और एक सफलता अर्जित की। अब यहाँ से जीतने के लिए हमारे गुणलेखक जी ज़रूर बताएंगे कि कितने रनों की ज़रूरत है। 24 गेंदें बची है और 70 रनों की ज़रूरत, यानी तकरीबन 18 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। ऑप्शन के बाहर फिर से एक बार सफल हुए। बहुत ही खूबसूरत यहाँ पे एग्जीक्यूशन देखने को मिला। गेंद को मिडल ऑफ द बैट किया, डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर गेंद, दर्शक दीर्घा में 6 रन। मात्र 2 गेंदों का सामना किया है प्रसाद ने और अपने इरादे स्पष्ट किए हैं। फिर से एक बार हाफ ट्रैकर गेंद तैयार थे, ऑफ स्टंप के बाहर सफल होकर उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ इस मरतबा खेल दिया है। बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद, दर्शक दीर्घा में 6 रन। यहाँ पे एक कोइंसिडेंस हमें देखने को मिल रहा है। गेंदबाज का नाम भी प्रसाद, बल्लेबाज का नाम भी प्रसाद। पहली 2 गेंदों पर 2 सिक्सर लगाकर अपने इरादे स्पष्ट किए हैं, और मैं क्या कर सकता हूँ, मैं क्या करने के लिए आया हूँ, और मैं क्या करना जानता हूँ, ये बता दिया है प्रसाद ने। मगर इस मरतबा देखिए गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ कट हो रही थी और थोड़ी सी नीची भी रही। इस मरतबा अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी प्रसाद की, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। अपने आप से थोड़े से नाराज़, क्योंकि वो जानते हैं कि इस गेंद को भी मैं चौके के लिए कम से कम भेज सकता था। हाँ, इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप, बहुत ही बढ़िया गेंद देख लिया था प्रसाद ने कि ऑफ स्टंप के बाहर थोड़ा सा चल के आए हैं। वाइड यॉर्कर करने की कोशिश की और काफ़ी हद तक सफल। पहली 4 गेंदों में 12 रन खर्च किए हैं प्रसाद ने, मगर पहली 2 गेंदों पर 12 रन आने के बाद दूसरी 2 गेंदों पर बल्लेबाज प्रसाद को चकमा दिया है। जी हाँ, सीधे बल्ले से खेला है। इस मरतबा बॉलर के बगल से निकाल दिया, मगर लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात। बहुत ही बढ़िया फील्डिंग, इतना खूबसूरत शॉट था, मगर फिर भी मिलेगा मात्र 1 ही रन। और इसी वजह से दोस्तों मैं अक्सर कहता हूँ कि आपके पास कितनी अच्छी बल्लेबाजी है, आपके पास कितनी अच्छी गेंदबाजी है, उतना ही इम्पोर्टेंट होता है कि आपके पास कितनी अच्छी फील्डिंग करने की क्षमता है। आप कितनी भी अच्छी बल्लेबाजी क्यों न ले, मगर अगर फील्डिंग अच्छी नहीं होगी तो आपकी हार तय है। हालांकि अब यहाँ पे देखिए 3 मरतबा बल्लेबाजों को जीवन दान मिला है। 3 कैचेस यहाँ पे ड्रॉप होते हुए हमने देखे हैं। बल्लेबाजों को सुनहरा मौका मिला है। क्या विजय का द्वार यहाँ से खुलेगा? जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार गेंद हवा में, और एक इस मरतबा नहीं छोड़ेंगे। आखिरकार मुन्ना को जाना पड़ेगा मैदान से बाहर। बल्लेबाजी करने वाली टीम को लगता हुआ ये दूसरा झटका।
कितना अनोखा खेल है। सही मायनों में हमेशा इसके बारे में पढ़ा गया, सुना गया, लिखा गया। क्रिकेट इज़ अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी। पहली 2 गेंदों पर 2 छक्के आने के बाद मुझे भी ऐसा लग रहा था कि एक बड़ा ओवर हमें देखने को मिलेगा, मगर प्रसाद जो कि गेंदबाज थे उनकी मैं तारीफ़ करना चाहूँगा। काबिल तारीफ़ यहाँ पे उन्होंने वापसी की है। अंतिम 4 गेंदें उन्होंने बिंदी की और एक अहम विकेट भी अपने नाम किया है मुन्ना का। कमाल की गेंदबाजी, कमाल की वापसी, इसे कहते हैं पुनरागमन, इसे कहते हैं कमबैक। इस बीच तीसरे ओवर के लिए फिर से एक बार ओमकार आए हैं। अदनानी जी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके ऑप्शन के बाहर वाली गेंद को मात्र खेलना चाहते थे पॉइंट के ऊपर से, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गली की दिशा में ट्रैवल कर रही थी। गेंद गई है दनदनाती हुई सीमा रेखा के बाहर, 4 रन। साथ के बल्ले से आता हुआ ये पहला चौका। इसके पहले 2 छक्के भी उनके बल्ले से हमें देखने को मिले थे। ओहो, इसमें तो बस सीधे बल्ले से ओवर पिच गेंद हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया है लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, 1 बाउंस, चौका। अब 16 गेंदें बची है और जीतने के लिए 49 रनों की जरूरत। प्रसाद ने परख लिया है, वक्त की नजाकत को समझ लिया है। यहां पे वक्त की जरूरत क्या है इसे जानते हुए बल्लेबाजी कर रहे हैं। इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर सफल होकर अक्रॉस द लाइन खेला है, गेंद को की है हवाई सफर, गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। देखिए, ये ऑप्शन के बाहर आकर स्क्वायर लेग और मिड विकेट में खेलना इतना आसान नहीं होता। उसके लिए आपकी आई साइट, हैंड आई कोऑर्डिनेशन बहुत ही ज़बरदस्त होना चाहिए। जी हाँ, इसमें तब ऑप्शन के बाहर वाली गेंद को धीरे से टैप किया और जब तक विकेट कीपर उस गेंद को फील्ड करते 1 रन लेने का मौका। चतुराई के साथ 1 रन यहाँ पे चुराते हुए 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 14 गेंदें बची है और 42 रनों की ज़रूरत। मुश्किल ज़रूर है। देखिए दोस्तों, अभी भी ये मैच जीतना बल्लेबाजों के लिए बहुत कठिन, मगर यहाँ से अगर इन बचे हुए 2 गेंदों में बड़े स्ट्रोक आते हैं तो अंतिम 2 ओवर में ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम को जीतना बहुत ही आसान हो सकता है। मगर ये 2 गेंदें बहुत ही अहम। फुल टॉस गेंद और उसे बहुत ही खूबसूरती के साथ उतारा है, गेंद डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर दनदनाती भी निकल गई, 4 रन।
के बाहर फरार, मिलेंगे रन यहां पे 4। यहां से थमता हुआ के लिए जोड़े और पहली ही गेंद के ऊपर विशाल ने प्रसाद को मैदान के बाहर का रास्ता दिखाया। बहुत ही बढ़िया शुरुआत की है विशाल ने और यही अपेक्षा थी और इसी वजह से उनके कैप्टन ने उनके हाथों में गेंद सौंपी है, क्योंकि इस ओवर में अगर ज़्यादा रन खर्च हो गए तो ये मैच अंतिम ओवर में चला जाएगा और अंतिम ओवर में आप सभी जानते हैं कि मनोवैज्ञानिक दबाव होता है दोनों तरफ और मनोवैज्ञानिक दबाव में कुछ भी हो सकता है। विशाल फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट। जी हाँ, इस पर दबा आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, एक एंगल बनाने की कोशिश गेंदबाज विशाल की, एंगल क्रिएट करना चाहते थे मगर ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद और बाहर की तरफ निकल गई और इसी वजह से अंपायर जी ने भी उसे मजबूरन वाइड करार दिया है। 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 11 गेंदें बची है, 33 रनों की ज़रूरत। 11 गेंदें और 33 रन, यानी हर गेंद के ऊपर कम से कम 3 रन आपको बनाने होंगे। जी हाँ, इस पर दबा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को हवा के रास्ते से खेलना चाहते थे मगर गैर जिम्मेदाराना और गलत शॉट लॉन्ग ऑन की दिशा में पकड़े गए। बहुत ही आसान सा ये कैच और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। जो कि बिल्कुल फुटवर्क का इस्तेमाल नहीं किया था अनुज ने और अवे फ्रॉम द बॉडी शरीर से दूर खेलने की कोशिश की, अपने आप को स्ट्रेच किया था मगर गेंद तक नहीं पहुंच पाए। जैसे वैसे उस गेंद को खेला ज़रूर मगर गेंद बहुत देर तक हवा में रही और बहुत ही बढ़िया जजमेंट वहां पे देखने को मिला। कैच में उसे तब्दील किया गया। अब देखिए आपके स्क्रीन पर 41 रन 4 विकेटों के नुकसान पर, चौथा ओवर प्रगति पर, 5 ओवर का ये मुकाबला
10 गेंदें शेष और जीतने के लिए 33 रनों की ज़रूरत। क्या यहाँ पे 10 गेंदों में 33 रन बन सकते हैं? तो जी हाँ, इसका मतलब हाँ भी हो सकता है, ना में भी हो सकता है। इस ओवर की जो 4 गेंदें हैं ये तय करेंगी इस मैच का रिजल्ट। ये मैच किसके पक्ष में जाएगा ये इसी 4 गेंदों में हमें पता चलेगा। अगर बल्लेबाजों के ज़रिए से 2-3 बड़े स्ट्रोक आते हैं इस ओवर की बची हुई 4 गेंदों में, तो ये मैच बल्लेबाजों के पक्ष में भी जा सकता है। मगर गेंदबाज विशाल की जितनी तारीफ करे उतनी कम। जब से आए हैं गेंदबाजी के मार्ग पर, निगेटिव गेंदबाजी, वाइड यॉर्कर और उसी के साथ एंगल बनाकर गेंदबाजी करने की कोशिश बल्लेबाजों को परेशानी का सबब बने हैं। पहली 3 गेंदों में उन्होंने मात्र वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे खर्च किया था, वरना यहाँ पे लगातार 3 गेंदें उन्होंने बिंदी की है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी। और उसी के साथ साथ इन पहली 3 गेंदों में लगातार 2 विकेट भी उन्होंने चटकाए हैं, अपने नाम किए हैं। 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 9 गेंदें और 33 रनों की ज़रूरत। विशाल फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर सफल होकर उस गेंद को स्क्वायर लेग की जानिब खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया और गेंद गई है लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर। 4 है क्षात्रकीय माळी समाज अलिबाग प्रीमियर लीग। एक पाऊल समाजाच्या उत्कर्षासाठी। सही मायनों में बहुत ही खूबसूरत ये सोच और ये संकल्पना मैं कहूँगा, क्योंकि हमारा समाज यहाँ पे बिखरा हुआ है और उसे एक ही प्लेटफॉर्म पर लाने की कोशिश। आहा, लाजवाब गेंदबाजी। जी हाँ, मगर इस पर तो अंपायर नाराज है। अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे ज़रूर मिलेगा, रनों की संख्या में इजाफा होगा ज़रूर, मगर यहाँ से रनों का और गेंद में और रन में बहुत बड़ा फासला नज़र आता हुआ। 8 गेंदें बची है और 28 रनों की ज़रूरत। और ऐसा नहीं है कि ऐसे मैच जीते नहीं गए, मगर बल्लेबाजों को उसी क्वालिटी की और उसी क्लास की बल्लेबाजी करनी होगी। आप सभी जानते होंगे सुमित भगत, मैन फ्रॉम नौखार, उन्होंने 5 गेंदों में जब 30 रनों की ज़रूरत थी तब 30 रन बनाए हैं, मगर इस बीच मिड विकेट की दिशा में बहुत ही खूबसूरत फिजाई हमला, 6 रन। मारेगा के बाहर, उसी रीजन में 6 रन। देखिए निशांत, ये क्रिकेट का खेल बहुत ही अनोखा है, अनप्रडिक्टेबल ये खेल, अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल, जिसमें हर प्रेडिक्शन फेल। ऐसे ही नहीं कहा जाता। क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी। पहली 3 गेंदों में विशाल ने काफ़ी प्रभावित किया। मैं उनके तारीफ के पुल यहाँ पे बांध रहा था।
क्योंकि पहली 3 गेंदों में उन्होंने 2 विकेट चटकाए और मात्र 1 रन खर्च किया, रनों को सुखा दिया था। मगर वही विशाल अंतिम 3 गेंदों में बहुत ही महंगे साबित हुए। उन्होंने इन 3 गेंदों में हमने देखा कि 2 छक्के और 1 चौका, उसी के साथ एक वाइड गेंद, यानी तकरीबन 17 रन अंतिम 3 गेंदों में उन्होंने खर्च किए। और इसी वजह से अब ये हालत हो चुकी है 6 गेंदें और 16 रनों की ज़रूरत, यानी बहुत ही आसान सा लक्ष्य अगर मैं कहूँ तो गलत नहीं होगा, क्योंकि बल्लेबाजों के हौसले बुलंद हैं, बल्लेबाजों का आत्मविश्वास यहाँ पे बढ़ चुका है और बल्लेबाजों के बल्ले से बड़े स्ट्रोक भी हमें देखने को मिले हैं। स्पेशली नचिकेत ने हालांकि मात्र 4 गेंदों का सामना किया, 2 छक्के और 1 चौके की सहायता से पारी को सजाया है और 16 रन बनाकर स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज। इस बीच हालांकि मनीष है, मनीष इसमें दबा ऑप्शन के बाहर वाली गेंद को खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे थे, फुटवर्क का इस्तेमाल नहीं था और इसी वजह से हालांकि अपना कीमती विकेट उन्होंने यहाँ पे त्याग दिया है। स्ट्राइकिंग एंड पर जो नचिकेत है उनके लिए और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। अब यहां पे नचिकेत के ऊपर सारी जिम्मेदारी, सारी दारोमदार नचिकेत को हीरो बनने का मौका भी है। देखिए हर चीज़ को अब अगर पॉजिटिव सोच के साथ लोगे तो ये मैच सही मायनों में मैं कहूँगा बल्लेबाजों के लिए एक यादगार मैच हो सकता है, क्योंकि किसी ने भी नहीं सोचा होगा कि ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है, क्योंकि पहले ओवर में आए थे मात्र 4 रन और 24 गेंदें और 70 रनों की ज़रूरत थी और पहले ओवर में उनके स्टार बल्लेबाज मैदान से बाहर भी जा चुके थे। मगर अब यहाँ पे ये आलम है कि 5 गेंदें और 16 रनों की ज़रूरत। ओहो, सीधे बल्ले से खेलने की कोशिश कर रहे थे मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया। विकेट कीपर ने यहाँ पे क्या ड्रॉप किया है, क्या 1 रन यहाँ पे ज़रूर हो सकता था, मगर नचिकेत ने 1 रन लेना मुनासिब नहीं समझा। स्ट्राइक अपने हाथों में रखने की कोशिश कर रहे हैं, क्योंकि जानते हैं कि अगर उनका बल्ला यहाँ से चल गया, उनके बल्ले ने यहाँ पे किया हल्ला, तो फिर ये मैच आसानी के साथ जीत सकते हैं। 4 गेंदें 16 रन, मगर जयेश की यहाँ पे तारीफ बनती है। जी हाँ, सीधे बल्ले से खेला है जरूर, मगर गेंद हवा में खड़ी, गेंद फलक में और जान हलक में, लॉन्ग ऑफ की दिशा में बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ नचिकेत को जाना मैदान से बाहर। जी हाँ, कुछ पल पहले ऐसा लग रहा था कि बल्लेबाजी करने वाली टीम इस मैच को आसानी के साथ जीत सकती है। बहुत ही अच्छे फ्लो में नज़र आ रहे थे बल्लेबाज, मगर अचानक फिर से एक बार यू टर्न लिया है इस मैच ने। स्पेशली जयेश की यहाँ पे तारीफ बनती है, जयेश कौड़े जिनके पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। काफ़ी प्रभावित किया है जयेश ने। पहली 3 गेंदों में ज़बरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन, बिल्कुल रनों से खाली रहे। इस बीच बहुत ही अच्छा स्ट्रोक ऑन ट्राई में तब्दील तो किया था, मगर मिलेंगे मात्र 2 रन। जी हाँ, ये देखिए यहाँ पे 1 रन शॉट का इशारा, जहाँ पे 2 रन मिलने थे वहाँ पे मिला है 1 रन और अब जीतने के लिए बचे हुए 2 गेंदों में 15 रनों की ज़रूरत। अब औपचारिक की तरफ ये मैच जाता हुआ। जी हाँ, बहुत ही खूबसूरत शॉट ज़रूर है, मगर
वाडिश लॉन्ग ऑन की दिशा में बहुत ही बढ़िया कैच और फिर से एक बार और एक बल्लेबाज मैदान से बाहर। अब मात्र एक गेंद बची है और जीतने के लिए 15 रनों की ज़रूरत, यानी मात्र औपचारिकता यहाँ पे नज़र आती हुई। हालांकि फिर भी चमत्कार हमें देखने को मिले हैं इस सिचुएशन में, मगर जयेश बहुत ही सदी हुई गेंदबाजी करते हुए, बहुत ही कसी हुई गेंदबाजी करते हुए, अनुशासित गेंदबाजी करते हुए दिखाई दी है। पूरे ओवर में बल्लेबाजों को बांध के रखा, बड़े स्ट्रोक से महरूम किया है। क्या कमाल का ये ओवर किया है। हमारे दरणे गुरुजी बताते हुए कि जयेश ने इस ओवर में मात्र 1 रन खर्च किया है। लाजवाब गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी। यासिन सर, अगदी थोडा वेळ तुम्हाला थांबवतोय। सन्माननीय ॲडव्होकेट महेश म्हात्रे यांचं मैदानावर आगमन झालेलं आहे या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी। मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे।